हॅलो गाईस, मी दत्ता सांगळे घेऊन आलो आहे आपल्यासाठी 1.4 पार्ट 2 बी स्मार्ट। याआधी मी आपल्या चॅनलवर युनिट 1 चे ऑल व्हिडिओज अपलोड केलेले आहे। तुम्ही ते नक्की बघा आणि त्याचा पुरेपूर फायदा उचला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण चालू करूया बी स्मार्ट पार्ट 2। पार्ट 1 मध्ये आपण पहिला पॅराग्राफ बघितला होता। पार्ट 2 मध्ये आपले पहिला पॅराग्राफ बघितला होता। त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं, थोडी मी रिव्हिजन करतो की कोणतं पण सक्सेस ओके, कोणाला पण काही मिळवायचं असेल तर आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, त्यासाठी आपण ऍक्शन घेतली पाहिजे, आपण ओरिजिनल राहिलं पाहिजे, आपण एक गोल डिसाईड केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण एक मेहनतीला सुरुवात केली पाहिजे। कोणाचाही विचार न करता, फिअर ऑफ फेल्युअरचा विचार न करता आपण आपल्या गोलकडे मूव्ह केलं पाहिजे, आपण त्या गोलकडे चाललं पाहिजे। चला तर आपण पुढचा पाठ बघूया। स्मार्ट गोल्स आर अ methodology of thinking that helps people reach success. Okay, smart goals are a methodology of thinking that helps people reach success. Okay, इथे काही 5 अप्रोच दिले, त्यांनी 5 गोल्सचे काही अप्रोच दिले आहे की त्या अप्रोच जर आपण यूज केल्या, आपण त्या मेथड्स जर यूज केल्या तर आपण आपल्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो। मेथड स्टँड्स फॉर, आता मेथड्स कोणत्या त्या? स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड। पुन्हा रिपीट करूया आपण, 5 मेथड्स कोणत्या त्या? स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड। ओके, लक्षात ठेवा 5 मेथड। चला चालू करूया आपण वन बाय वन। पहिली आहे स्मार्ट। स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक, ओके, रब्रिक। पहिली आहे स्पेसिफिक। काय आहे स्पेसिफिक? म्हणजे स्पेशल। इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट। ओके, इन्व्हॉल्व म्हणजे त्यामध्ये, इन्व्हॉल्व म्हणजे त्यामध्ये, इन्व्हॉल्व आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा, म्हणजे सुधारणा। स्पेसिफिक एरिया म्हणजे स्पेशल एरिया। होतं काय माहिती का, आपल्या लाईफमध्ये आपल्याला आपण स्टडी करताना अशा काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात की एका स्पेसिफिक पार्टमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज असते। म्हणजे समजा आता 6 सब्जेक्ट्स आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी, ऑल सब्जेक्ट्स। काहींचं काय राहतं की एक सब्जेक्ट स्ट्रॉंग असतो, एक सब्जेक्ट वीक असतो, काहींचं मॅथ वीक असतं, काहींचं सायन्स वीक असतं, मोस्ट ऑफ द केसमध्ये। तर तुम्हाला तो जो वीक सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक इम्प्रूव्हमेंट आणायची आहे, त्यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचे चांगले चांगले करायला आपल्याला चांगले मार्क मिळवायचे, त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक एरिया। द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट्स ऑफ द वन्स गोल कॅन बी। याचा अर्थ असा आहे की आपण समजा तो जो एरिया आपला वीक आहे, जो एरियामध्ये आपल्याला काही करायचं आहे, ओके, त्या एरियामध्ये जर आपण चांगलं इम्प्रूव्हमेंट आणलं तर आपण आपलं गोल किंवा सक्सेसफुल आपण जास्त जास्त मिळू शकतो। समजा आता एखाद्या सब्जेक्ट तुम्ही वीक आहात, त्यामध्ये तुम्ही चांगलं जर प्रॅक्टिस केली, तुम्ही चांगले मार्क मिळवत आहे, तर त्याचा फायदा काय होईल की आपल्याला टक्के जे पर्सेंटेज आपल्याला ऍट द एंडला भेटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज होईल। ते काय होईल? इन्क्रीज होईल। इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल। ते काय म्हणताय? इट मेक्स इझियर टू सेट पॅरामीटर। पॅरामीटर म्हणजे आपण एक ध्येय ठरवणे, एक वर्क ठरवणे की मला हे करायचंय, आपण एक गोष्ट ठरवतो, सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड्स द गोल, म्हणजे आपण त्यासाठी काम पण केलं पाहिजे, त्यासाठी आपण वर्क पण केलं पाहिजे। मला मॅथ 1 अवघड जातं, मी मॅथचे काय करेल? प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, मी जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, मी वेगवेगळ्या गाईडमधून प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, मी एक्झाम्पल घेऊ प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, ऑनलाईन क्वेश्चन्स पाहिजे। ओके, असं जर मी केलं तर माझा ऑटोमॅटिक माझा सब्जेक्ट स्ट्रॉंग होऊन जाईल। फॉर एक्झाम्पल, त्याने एक्झाम्पल मी दिलेलं आहे, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच। म्हणजे आपण समजा एखादी बिल्डिंग, ओके, इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच। म्हणजे काय, आपण एखादं हाऊस बनायचं, ओके, बिल्डिंग म्हणजे बनवणं, एखादं घर बनवायचं आपल्याला, त्यासाठी आपल्याला किती कॅपॅसिटी लागणार आहे, किती एरिया लागेल आपल्याला, किती मटेरियल लागेल, या सगळ्या गोष्टीचा आपण अंदाज काढूनच आपण काय करतो, मग त्याला काय करतो, बनवतो। नेक्स्ट पॉइंट बघा, पहिला आपण मेजरेबल, नेक्स्ट आहे आपला मेजरेबल, फर्स्ट पाहिला आपण स्पेसिफिक, नेक्स्ट आहे मेजरेबल। आता मेजरेबल म्हणजे मोजणे, मेजरेबल म्हणजे मोजणी किंवा मोजणे। त्याच्यामध्ये बघा काय म्हणतात आता लेखन, क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल। ओके, क्वांटिफाइंग गोल्स, क्वांटिफाइंग म्हणजे आपण एक मोजमाप करणे, म्हणजे आपल्याला बघा लाईफमध्ये गोल आपण मिळवताना
आपण त्याला एक मोजमाप पण केली पाहिजे आपण, की आपण कुठपर्यंत आलोय, आपला सक्सेस रेशो काय आहे, आपण बरोबर चाललोय का, काही गोष्टी ऍड करण्याची गरज आहे का, या गोष्टी आपण मोजमाप केलं पाहिजे. याला म्हणतात याला म्हणतो आपण ट्रॅक प्रोग्रेस. आपली प्रोग्रेस ट्रॅक केली पाहिजे, आपण ती चेक केली पाहिजे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पेड अँड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. जसं आपण 10th ची एक्झाम देणार आहे आपण 2026 ला, तर काय होईल त्यामध्ये, की आपण काय करू, आपण जे सराव परीक्षा देईल, आपण जे युनिट टेस्ट देईल, त्यामध्ये आपल्याला कळेल की ऍक्च्युअली परफॉर्मन्स कसा आहे आपला, आपल्याला किती कोणत्या गोष्टीमध्ये लीड आहे इम्प्रुव्हमेंटची, कोणत्या विषय आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे, जे एक्झाम्स आपण देणार आहे पहिल्या ओके त्या. तर सेम तसंच ते म्हणताय की आपण आपला परफॉर्मन्स, आपला जो आपण जे करतोय सध्या लाईफमध्ये आपल्या गोल मिळवण्यासाठी, ते प्रॉपर चालू आहे का, या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. व्हाईल प्लेइंग While playing football, one's exact goal and position has to be क्लिअरली डिफाईन. ओके, समजा आपण फुटबॉल खेळतोय, एक्झाम्पल दिलंय, समजा आपण फुटबॉल खेळतो. फुटबॉल खेळताना आपल्याला आपला गोल पोस्ट माहीत राहतो की कुठे आपल्याला गोल करायचा आहे, बरोबर. तर असं सेम आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपलं टार्गेट आपल्याला माहीत पाहिजे, आपला गोल पोस्ट माहीत पाहिजे आपल्याला, की आपल्याला काय करायचं आहे नक्की. ओके, क्लिअर पाहिजे गोष्टी, कशा पाहिजे, क्लिअर पाहिजे. सेकंड पॉईंट आपला होता मेजरेबल. फर्स्ट झाला आपला स्पेसिफिक, सेकंड झाला आपला मेजरेबल, थर्ड आहे आपला अचिवेबल. काय थर्ड आपला अचिवेबल. चला आता बघूया. सेटिंग गोल्स कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. काय म्हणतात हे, सेटिंग गोल्स म्हणजे सेटिंग गोल्स ठरवणे, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम म्हणजे जो टाइम दिलेला आहे आपल्याला, स्पेसिफिक टाइम आपल्याला जो दिलेला आहे, त्या टाइम मध्येच गोल कम्प्लीट होणं, हे पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो. तुम्ही किती पण वेळ घेऊ शकत नाही, तुम्हाला एक पिरियड दिलेला असतो अचीव मिळवण्यासाठी, तो ते गोल तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी. तुम्हाला 10वीच वर्ष आहे, 10th स्टँडर्ड, तुम्हाला या वर्षामध्ये 10वी क्लिअर करणं आहे, तुम्हाला एक वर्ष एक्सटेंड देणार नाही कोणी. ओके. Often, these goals may act like a stepping stones to help meet broader goals that further define a career. Okay, बरोबर म्हणताय. बघा पुढे काय म्हणताय, की ऑफन these goals may act like a stepping stones, म्हणजे ते स्टेप आहे आपल्या, काय ते टप्पे आहे आपले, आपले सक्सेस मिळवण्यासाठी. तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, तुम्हाला 10th पास करावं लागेल, तुम्हाला 11th 12th सायन्स करावं लागेल, तुम्हाला नीटची एक्झाम द्यावं लागेल, एंट्रन्स एक्झाम एमबीबीएस साठी. त्यानंतर तुम्ही एमबीबीएस करशाल, 5 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं जे काही तुम्ही कराल, आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टर बनाल. ओके, हे स्टेपिंग स्टोन्स आहे. तुम्ही डायरेक्ट डॉक्टर नाही बनू शकत, तुम्ही डायरेक्ट इंजिनियर नाही बनू शकत, तुम्ही डायरेक्ट सीए बनू शकत नाही. तुम्हाला ते स्टेप्स फॉलो करावे लागतील, तुम्हाला ते कम्प्लीट करावे लागतील. ते कम्प्लीट केल्यानंतरच तुम्हाला ते काय, तुमचा सक्सेस तुम्ही मिळू शकता. ॲज स्टुडंट्स वी कॅन नॉट बिकम अ प्रेसिडेंट. आपण स्टुडंट सध्या, आपण प्रेसिडेंट बनू शकतो का, आपण राष्ट्रपती बनू शकतो का, नाही. वी कॅन नॉट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण आपण त्याचा विचार करू शकतो, आपण स्वप्न पाहू शकतो, आपण त्यासाठी मेहनत करू शकतो ते बनण्यासाठी. ओके, सध्या बनू शकत नाही, पण ते मिळवण्यासाठी किंवा ते बनण्यासाठी आपण आपले प्रयत्न किंवा आपली मेहनत आपण करू शकतो, असं लेखक म्हणताय. आय होप तुम्हाला तिसरा पॉईंट पण कळाला असेल, अचिवेबल. चौथा पॉईंट आपला रिअलिस्टिक. काय आहे, रिअलिस्टिक. रिअल गोष्टी रिअल राहिल्या पाहिजे, प्रॅक्टिकल राहिल्या पाहिजे. ओके, लाईफमध्ये बघा कसं, बघा, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया एक्सपर्टाईज. ओके, ज्यामध्ये आपलं एक्सपर्टाईज आहे, आपण ज्यामध्ये आपल्याला जमते गोष्टी, ते गोल आपण त्याच गोष्टीमध्ये आपण गोष्टी आपल्या गोल क्रिएट केले पाहिजे किंवा बनवलं पाहिजे. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला क्रिकेट चांगलं खेळता येतं, त्याने क्रिकेटमध्ये करिअर केलं पाहिजे. तो स्टडीमध्ये नाही करू शकत काही, एखादा स्टडी करतो चांगला, तो खेळामध्ये काही करू शकत नाही. प्रत्येकाला आपले एक्सपर्टाईज, आपलं कौशल्य, एरिया ऑफ एक्सपर्टाईज म्हणजे आपलं कौशल्य, ते माहीत पाहिजे. ओके, तेव्हाच तो काय होईल लाईफमध्ये, सक्सेसफुल होईल. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. बघा, कोणत्या पण गोष्टीमध्ये नाविन्य प्राप्त करणे, एक्सपर्टाईज म्हणजे नाविन्य प्राप्त करणे, हे प्रत्येकाला लगेच जमत नसतं, त्यासाठी टाइम लागतो. टेक्स टाइम, त्याला टाइम लागतो. ती गोष्ट फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनेच होते.
So expecting to become an area sorry to expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. ओके, शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम म्हणजे कमी वेळेमध्ये कोणत्या पण गोष्टीमध्ये एक्सपर्ट होणं म्हणजे नाविन्य प्राप्त होणं कोणालाही पॉसिबल नसतं. इट्स अनरिअलिस्टिक. ओके, हे कसं अर्थ अनरिअलिस्टिक, हे खरं नसतं. Being realistic will make it easy to successful at attaining goals. If बघा, being realistic will make it easy to successful at attaining goals. ओके, अटेनिंग म्हणजे मिळणे. Being realistic, ओके, तुम्ही रिअल राहिले पाहिजे. Will make it easy to be successful at attaining goal. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी तुमचे जे गोल्स आहेत ते रिअलिस्टिक पाहिजे. हा, हे मी करू शकतो. तुम्ही स्वप्न ठरलं मी चंद्रावर जाईल, हे रिअलिस्टिक नाहीये. तुम्हाला त्यासाठी मेहनत करावं लागेल, तुम्हाला त्यासाठी ते बनावं लागतं, त्या गोष्टी ते करावं लागेल, तेव्हा तुमचं असेल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड, मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडहेअर टू दॅट पिक्चर. ओके, आपण कोणता गोल ठरवलं तर ते गोष्टी कशा क्लिअर पाहिजे, त्या गोष्टीमध्ये काहीही एक स्टॉपनेस किंवा एक माइंडफुलनेस पाहिजे नाही. ओके, ते आपण क्लिअर गोष्टी पाहिजे आणि त्या करण्यासाठी आपण मेहनत सुद्धा घेतली पाहिजे. सो गाईज, आज आपण पार्ट 2 मध्ये 4 पॉईंट पाहिले आहेत. आपण आता पार्ट 3 मध्ये रिमेनिंग आपला चॅप्टर कव्हर करणार आहोत. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही सुधारणा करा असतील, काही इश्यूज असतील, काही चेंजेस करायचे असतील, तुमचे काही फीडबॅक असेल तो नक्की मला शेअर करा. आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा. 10चे आपण ऑल सब्जेक्टचे व्हिडिओ यामध्ये आपण टाकणार आहोत. याच्या आधी सुद्धा मी काही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि अशाच तऱ्हेने मला हेल्प सपोर्ट आणि हेल्प करत राहा. आपण नक्की सोबत चांगल्या तऱ्हेने तुम्हाला मार्क मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच गाईज. मी दत्ता सांगडे घेऊन येईल आपल्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.